पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावात 31 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता पारंपरिक उंच सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धा पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या। विनामूल्य प्रवेश असणाऱ्या स्पर्धेत 40 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। 55 फूट उंचीची सासनकाठी खांद्यावर नाचवताना पाहण्यासाठी धामणदेवी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शन चव्हाण शिरगाव महाड, द्वितीय क्रमांक दीपक निकम कोंढवी पोलादपूर, तृतीय क्रमांक दामोदर महाडिक देवपूर पोलादपूर यांनी पटकावला। स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली। धामणदेवी ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला। महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भोसले अँड भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक किसनराव भोसले यांना समाजरत्न पुरस्कार, वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम रुग्णसेवा पुरस्कार, सैनिक रामचंद्र वाडकर जीवन गौरव पुरस्कार, अपर पोलीस अधीक्षक काशीनाथ उपाळे जीवन गौरव पुरस्कार, माजी सैनिक शांताराम माने ज्येष्ठ नागरिक पुरस्कार, गजानन सुतार ज्येष्ठ नागरिक पुरस्कार यांसह सत्यवान महाराज महाडिक ज्येष्ठ कीर्तनकार, भार्गव वाडकर सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक, सुभेदार मनोज वाडकर, आशिष चिकणे कंटेंट मॅनेजर, सूरज लोखंडे लोकसेवक, हबब रवींद्र महाराज कीर्तनकार, राजेंद्र मोरे, सचिन पार्टे, रुपेश पार्टे, सीताराम भडाळे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी सावळाराम जाधव, चंद्रकांत उपाळे, जयवंत वाडकर, अशोक माने यांसह ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 101 मूर्त्यांचे वाटप यावेळी करण्यात आले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल उपाळे यांनी केले। शिवसत्ता टाइम्स साठी संदीप जाबडे, पोलादपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।